Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. क्रिस्टल फील्ड थेरी मध्ये प्रीवियस क्लास मध्ये आपण पाहिलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग सीएफएसी व्हॅल्यूज. सीएफएसी व्हॅल्यूवर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात? पहिलं जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मधलं सीएफएसी हे टेट्राहेड्रल पेक्षा जास्त असतं. दुसरा फॅक्टर आपण पाहिलेला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल. CFAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल. त्यानंतर पाहिलं होतं स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड और बेसिसिटी ऑफ लिगॅंड. CFAC डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ और बेसिसिटी ऑफ लिगॅंड. कुठून कळणार आहे तुम्हाला स्ट्रेंथ और बेसिसिटी ऑफ लिगॅंड? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं नेचर ऑफ सेंट्रल मेटल. 3D सिरीज पेक्षा 4D सिरीज सेंट्रल मेटल जास्त, 4D पेक्षा 5D सेंट्रल मेटल जास्त. त्यानंतर आपण पाहिले ॲप्लिकेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. प्रेडिक्शन ऑफ मॅग्नेटिक नेचर पाहिलं. कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला की पॅरामॅग्नेटिक असतं, नाहीतर डायामॅग्नेटिक असतं. दुसरं ॲप्लिकेशन पाहिलं कलर बद्दलचं. DD ट्रान्झिशन झालं की कलर येत असतो, बरोबर आहे ना? हां, D0 आणि D10 कलरलेस असतात, बाकी सगळे कलर्ड असतात. कलर ऑफ द कॉम्प्लेक्स इज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर ऑफ ॲब्झॉर्ब्ड लाईट. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं ॲप्लिकेशन पाहिलं होतं प्रेडिक्शन ऑफ हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. ओके. आता आपण पोहोचतोय क्रिस्टल फील्ड थेरीच्या एकदम शेवटच्या पॉइंटला, ते म्हणजे लिमिटेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी किंवा ड्रॉबॅक्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये काही छोटे छोटे ड्रॉबॅक्स आहेत बेटा. पहा काय काय ड्रॉबॅक आहेत. पहिला ड्रॉबॅक, ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी सेंट्रल मेटल आणि लिगॅंड या दोघांमधलं इंटरॅक्शन कसं असतं? आयोनिक असतं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असतं. ठीक आहे ना? आयोनिक असतं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असतं. समजा मी एक सेंट्रल मेटल ॲझ्युम केला, लेट अस सपोज निकेल. निकेल +2 कन्सिडर करू आपण. आता बघा, निकेल +2 बरोबर मी 2 लिगॅंड्स घेतो. एक Cl- घेतो आणि दुसरा अमोनिया घेतो, बरोबर आहे. आता हा कॅटायन आहे, हा ॲनायन आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन जर असेल, हे इंटरॅक्शन कसं असलं पाहिजे? स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि हे न्यूट्रल आहे ना, इंटरॅक्शन कसं असलं पाहिजे? वीक असलं पाहिजे. ठीक आहे ना? पण असं असतं का? नाही. अमोनिया हा स्ट्रॉंगर लिगॅंड आहे दॅन Cl-. हे मला कुठून कळलं? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये ऑर्डर बघा पॉवरची. अमोनियाची पॉवर ही Cl- पेक्षा कशी आहे? जास्त आहे. अमोनिया हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, तर Cl- हा वीक फील्ड लिगॅंड आहे. म्हणजे त्यांची जी मेन थीम होती, त्यांचं जे मेन म्हणणं होतं, त्यातच तफावत आली ना. इंटरॅक्शन जर इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, जेवढे ॲनॉयनिक लिगॅंड्स आहेत ते सगळेच्या सगळे स्ट्रॉंग फील्ड असली पाहिजे, त्यांची पॉवर खूप जास्त असली पाहिजे. आपण त्या सिरीजमध्ये पाहतो बेटा, बरेच ॲनॉयनिक लिगॅंड हे वीक फील्ड आहेत आणि बरेच न्यूट्रल लिगॅंड हे स्ट्रॉंग फील्ड आहेत. कॉन्ट्रॅडिक्शन झालं, त्यांच्याच मेन थीमला कॉन्ट्रॅडिक्शन झालं. इंटरॅक्शन जर इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, सगळे ॲनॉयनिक लिगॅंड हे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असले पाहिजे होते, पण तसं बिलकुल नाहीये. बघा, तेच लिहिलेलं आहे मी इथं. ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी लिगॅंड्स आर पॉइंट चार्जेस. इंटरॅक्शन आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, त्याबद्दलचं स्टेटमेंट. सो ॲनॉयनिक लिगॅंड्स लाईक F-, Cl-, OH- एक्सेट्रा should exert more splitting than neutral ligands like ammonia, water, CO, etc. should exert more splitting म्हणजे त्यांची पॉवर जास्त असली पाहिजे असा त्याचा अर्थ. बट इट इज नॉट सो इन द स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये असं काही पाहायला मिळत नाही. झाला ड्रॉबॅक. फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. बघा, सेकंड, क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये 2 प्रकारचे लिगॅंड्स डिफाइंड आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि वीक फील्ड लिगॅंड. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कशाला म्हणतात? सेंट्रल मेटलच्या इलेक्ट्रॉन्सला जो पेअर करू शकतो त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, आणि जो पेअर करू शकत नाही त्याला आपण म्हणतो वीक फील्ड लिगॅंड. आणि ते कुठून कळतात आपल्याला? स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये. पण त्याला काही प्रॉपर एक्सप्लेनेशनच नाहीये दिलेलं की बाबा हाच लिगॅंड का बरं स्ट्रॉंग फील्ड, हाच लिगॅंड का बरं वीक फील्ड. असं काही प्रॉपर पटण्यासारखं एक्सप्लेनेशन आपल्याला मिळालेलं
नाही. नो प्रॉपर एक्सप्लेनेशन फॉर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड वीक फील्ड लिगॅंड अँड ऑल्सो फॉर हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स साठी देखील प्रॉपर एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं नाही. ठीक आहे. परत बघा शेवटचा ड्रॉबॅक. ही थेरी म्हणते सेंट्रल मेटल आणि लिगॅंड या दोघांमधलं इंटरॅक्शन असतं आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. कोव्हॅलंट इंटरॅक्शनला पूर्णपणे इग्नोर करते. आता कोव्हॅलंट इंटरॅक्शन म्हणजे काय? ऑर्बिटलचे ओव्हरलॅप. कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कॉर्डिनेट बॉन्ड. कॉर्डिनेट बॉन्ड इज टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ओनली. जिथं आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते असं म्हणतो. फक्त कोव्हॅलंट बॉन्डमध्ये म्युच्युअल शेअरिंग होत असते, तर कॉर्डिनेट बॉन्डमध्ये वन साइडेड शेअरिंग होत असते. म्हणजे दोघांपैकी कुणीतरी एक जणच ती इलेक्ट्रॉन पेअर कॉन्ट्रीब्यूट करत असतो. पण जो बेस आहे तो सारखाच आहे. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये पण शेअरिंग आहे, कॉर्डिनेट बॉन्डमध्ये पण शेअरिंग आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्ड असू द्यात किंवा कॉर्डिनेट बॉन्ड असू द्यात, तो ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मधून जनरेट होत असतो. तर ही थेरी ऑर्बिटल ओव्हरलॅपला पूर्णपणे रिजेक्ट करते. कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होत असताना सेंट्रल मेटल आणि लिगॅंड यांचे ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात असं या थेरीनं कन्सिडर केलेलंच नाहीये. खरं तर या क्रिस्टल फील्ड थेरीची जी मेन थीम होती ती कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या डेफिनेशनच्याच अगेन्स्ट आहे. कारण मी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन काय सांगितली होती आठवा थोडंसं. टाइप ऑफ ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड विच कंटेन्स कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड असणारा ॲडिशन किंवा मॉलिक्युलर कंपाऊंड म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पण क्रिस्टल फील्ड थेरीनं तर कोऑर्डिनेट बॉन्ड असतो असं म्हणलेलंच नाही. मी तेव्हाच म्हणलं होतं. तरी देखील आपण क्रिस्टल फील्ड थेरी शिकणार आहोत. का तर याचे ॲप्लिकेशन्स खूप भारी होते. आपण पाहिलेत ॲप्लिकेशन. प्रेडिक्शन ऑफ मॅग्नेटिक नेचर असेल, प्रेडिक्शन ऑफ कलर असेल, ठीक आहे ना, किंवा हाय स्पिन लो स्पिन कॉम्प्लेक्सचं प्रेडिक्शन असेल. त्याचे ॲप्लिकेशन्स भारी असल्यामुळेच फक्त क्रिस्टल फील्ड थेरीला ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण थेरीमध्ये खूप मोठा ड्रॉबॅक आहे, इंटरॅक्शन आयोनिक धरलेला. ठीक आहे ना. पण क्वेश्चन बघायचा व्यवस्थित. क्वेश्चनमध्ये जर म्हणलं ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, मग त्या थेरीचं म्हणणंच आपल्याला त्या ऑप्शनमध्ये शोधायचं आहे. आपलं म्हणणं नाही. आपलं म्हणणं असेल की बाबा तो आयोनिक नाही, कोऑर्डिनेटच बॉन्ड असतो आणि ती रियालिटी आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणल्यानंतर बॉन्ड हा कोऑर्डिनेटच असला पाहिजे. क्रिस्टल फील्ड थेरीचं म्हणणं होतं तो आयोनिक आहे. खरं तर ते चुकीचं आहे. पण क्वेश्चन वाचायचा व्यवस्थित. क्वेश्चनमध्ये दिलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी म्हणल्यानंतर सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधलं इंटरॅक्शन कसं आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक, तेच करेक्ट असणार आहे ॲज पर क्रिस्टल फील्ड थेरी. कळलंय. सो दिस एंड्स आवर डिस्कशन क्रिस्टल फील्ड थेरी. क्रिस्टल फील्ड थेरी तुम्हाला एक मी म्हणलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये की कलरला एक्सेप्शन आहे. कलरला एक्सेप्शन आहे. बघा इथंच सांगतोय कलरचं एक्सेप्शन. ठीक आहे ना. एक्सेप्शन टू कलर हे तुम्हाला डी ब्लॉकमध्ये पण स्टडी करायचं आहे. एक्सेप्शन टू द कलर. डी ट्रान्झिशनमुळे कलर असतो हे आपण पाहिलं होतं. पण त्याला एक्सेप्शन आहे. बघा हे दोन कंपाऊंड्स KMNO4 आणि K2Cr2O7. आता बघा KMNO4 म्हणल्यानंतर याच्यात मॅंगनीज येतो +7. तर मॅंगनीज +7 म्हणल्यानंतर 3D0 सिस्टीम आहे. याच्यात क्रोमियम येतो +6. क्रोमियम +6 म्हणजे परत 3D0 सिस्टीम आहे. आठवा थोडंसं मी म्हणलं होतं D0 आणि D10 कलरलेस, कारण DD ट्रान्झिशन होत नाही. आता यांच्यात DD ट्रान्झिशन होणार नाही. म्हणजे आपण जी स्टडी केली ॲज पर दॅट थेरी KMNO4 K2Cr2O7 शुड बी कलरलेस. हे दोघं कसे असले पाहिजेत? शुड बी कलरलेस. शुड बी कलरलेस. शुड बी कलरलेस. शुड बी कलरलेस. बट इट इज नॉट सो. म्हणजे हे तसं नाही आहे. म्हणजे ते कलरलेस नाही आहेत. दे आर डार्क कलर्ड कंपाऊंड्स. दे आर डार्क कलर कंपाऊंड्स. दे आर डार्क कलर्ड कंपाऊंड्स. डार्क कलर्ड कंपाऊंड्स. या दोन्ही कंपाऊंडची डिटेल स्टडी बेटा तुम्हाला करायची आहे डी अँड एफ ब्लॉक इलेमेंट टॉपिकमध्ये. KMNO4 आणि K2Cr2O7 चे कलर काय कसं येतं ते सगळं बघायचं आहे तुम्हाला. आणि हे एक्सेप्शन देखील त्या टॉपिकमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार आहे. दे आर डार्क कलर्ड कंपाऊंड्स ड्यू टू. आता त्याचं कारण काय, का बरं हे कलर्ड आहेत? तर एक कॉन्सेप्ट येतो बघा छोटासा, LMCT.
LMCT. लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर. लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर. लिगॅंड मेटलला इलेक्ट्रॉन देतो आणि नंतर डी ट्रान्झिशन होतं. म्हणजे मेटलच्या स्वतःच्या इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत नाही. लिगॅंड मेटलला इलेक्ट्रॉन पुरवतो आणि नंतर मग त्याच्या ट्रान्झिशन होतं, तिथून कलर तयार होतो. लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफरमुळं हे दोन कंपाऊंड्स कलर्ड आहेत, डार्क कलर्ड कंपाऊंड्स आहेत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. असंही तुम्हाला हे डी अँड ए ब्लॉक मध्ये स्टडी करायचंच आहे. ठीक आहे. सो दिस एंड्स आवर डिस्कशन. क्रिस्टल फील्ड थेरी. लगेच जाणार होत आपण शेवटच्या थेरीकडे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. नोट करा. सो व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी शॉर्ट मध्ये याला VBT म्हणतात. दिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय हिटलर अँड लंडन. हिटलर आणि लंडन या दोन सायंटिस्टनी ही थेरी प्रपोज केली होती. आता तो हिटलर म्हणजे तो हिटलर नाही. ठीक आहे ना. तुम्ही हिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला तो हिटलर नाही, वेगळा हिटलर आहे हा. ठीक आहे ना. आणि नंतर याला पॉलिंग स्लॅटर या दोन सायंटिस्टनी मॉडिफाय केलं. हे कुणी विचारणार नाही एक्झाममध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची मेन थीम बघा बेटा. मेन थीम ऑफ दिस थेरी. मेन थीम. The interaction between central metal. The interaction between central metal and ligand. The interaction between central metal and ligand is the interaction between central metal and ligand is purely covalent coordinate. कसं? कोव्हॅलंट कोऑर्डिनेट. बघा रे, CFTचं म्हणणं होतं ते इंटरॅक्शन आयोनिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक असतं. याचं म्हणणं आहे कोव्हॅलंट कोऑर्डिनेट असतं. म्हणजे साध्या भाषेत जर बोलायचं झालं, सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. ठीक आहे का? ओके. आता बघा, ही थेरी समजण्यासाठी बेसिक नॉलेज काय असावं लागतं? बेसिक नॉलेज रिक्वायर्ड टू अंडरस्टँड दिस थेरी. काय बेसिक नॉलेज आपल्याला लागतं? बेसिक नॉलेज रिक्वायर्ड. नंबर 1, तुम्हाला स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणते आणि वीक फील्ड लिगॅंड कोणते हे माहिती पाहिजे. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे क्वेश्चन सॉल्व करत असताना स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड कोणते आणि वीक फील्ड लिगॅंड कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला लर्न करावी लागेल. परत एकदा माझं तेच म्हणणं असेल. ठीक आहे ना. सेकंड, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. ठीक आहे ना. फक्त स्कॅन्डियम टू झिंक नाही, पुढचं पण लागतंय. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे 10 तर सगळ्यांना माहिती असावं. पुढचं पण माहिती पाहिजे. यट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्निशियम, रुथेनियम, रोडियम, पॅलेडियम, सिल्वर, कॅडमियम यांचं देखील कॉन्फिगरेशन. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन, एस मध्ये किती. शेवटचा भाग, ॲटलिस्ट शेवटचा भाग तरी तुम्हाला माहिती पाहिजे. 3D मध्ये किती, 4S मध्ये किती, किंवा 4D मध्ये किती, 5S मध्ये किती, 5D मध्ये किती आणि 6S मध्ये किती. सॉरी. ठीक आहे ना. किंवा मग शेवटची ट्रान्झिशन सिरीज आहे लॅन्थॅनम, हाफनियम, टॅन्टॅलन, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, गोल्ड आणि मर्क्युरी. ठीक आहे ना. ॲटलिस्ट शेवटचं डी आणि एस एवढा शेवटचा भाग तरी तुम्हाला कॉन्फिगरेशनचा माहिती पाहिजे. त्याशिवाय ही थेरी समजणार नाही. या दोन गोष्टीचं नॉलेज असल्याशिवाय व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे क्वेश्चन तुम्ही टच देखील करू शकत नाहीत. कसं काय सर? बेटा समजा असा क्वेश्चन दिला तुला, असं काहीतरी क्वेश्चन दिला, AgNH3 ट्वाइस. ठीक आहे ना, प्लस मला क्वेश्चन असतो, बाबा सांगा याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती, या कॉम्प्लेक्स मध्ये किती, सिल्वर मध्ये नाही, कॉम्प्लेक्स मध्ये किती, किंवा याचा हायब्रिडायझेशन फाइंड करा. ठीक आहे ना.
हायब्रिडायझेशनचा क्वेश्चन असेल किंवा मग मॅग्नेटिक नेचरचा क्वेश्चन असेल, तो जर सॉल्व्ह, आता इथं तर CFT जमणार नाही ना रे. CFT लक्षात ठेवा, दोनच कॉम्प्लेक्स साठी आहे, ऑक्टाहायड्रल आणि टेट्राहायड्रल. पण जगामध्ये आणखी दुसरे पण भरपूर कंपाऊंड आहेत ना रे. लिनियर असतात, ट्रायगोनल प्लेनर असतात, स्क्वेअर प्लेनर असतात. तिथं तुम्ही CFT अप्लाय करू शकत नाही, तिथं VBT इझिली तुम्ही अप्लाय करू शकता. टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रलसाठी देखील तुम्ही VBT अप्लाय करू शकता. थोडक्यात CFT ड्रॉबॅकमध्ये आणखी एक पॉईंट तुम्ही वाटलं तर वाढवू शकता. ॲप्लिकेबल टू लिमिटेड नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. CFT VBT ॲप्लिकेबल फॉर एनी कॉम्प्लेक्स. हे कसल्याही प्रकारच्या कॉम्प्लेक्सला ही थिअरी तुम्ही अप्लाय करू शकता. CFT ॲज पर आवर सिलेबस बोलतोय मी, टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल, फक्त दोनच प्रकारचे कॉम्प्लेक्स. या दोन बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, तरच मी इथून पुढे जे बोलणार आहे ना ते एकदम व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे ना. मेन थीम लिहा. मग जातोय मी पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरीकडे. पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे नेमके पॉइंट्स काय आहेत, चला बघा रे. नंबर 1, the central metal makes available appropriate number of vacant orbitals. आता ॲप्रोप्रिएट इन व्हॉट सेन्स. सेंट्रल मेटल काय करतो, ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स क्रिएट करून घेतो स्वतःसाठीच, दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठीच. ठीक आहे ना. तर ॲप्रोप्रिएट म्हणजे नेमकं किती बघा, नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स जी क्रिएट करतोय सेंट्रल मेटल, तो मॅच झाला पाहिजे कोऑर्डिनेशन नंबरला. सेंट्रल मेटल जो व्हॅकंट ऑर्बिटलचा नंबर क्रिएट करतोय तो कोऑर्डिनेशन नंबरला मॅच झाला पाहिजे. कशासाठी व्हॅकंट ऑर्बिटल लागत असतील, एनी आयडिया? अरे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचा आहे. सेंट्रल मेटलचा व्हॅकंट ऑर्बिटल असेल आणि लिगॅंडचा फील्ड ऑर्बिटल असेल, म्हणजे लिगॅंडच्या फील्ड ऑर्बिटलमध्ये लोन पेअर असेल, लिगॅंडची लोन पेअर सेंट्रल मेटलच्या व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी. कारण दोघांमधला बॉन्ड कसा तयार करायचा आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी ऑर्बिटल नक्कीच एकाचा फील्ड असावा लागतो आणि तो तर फिक्स आहे, कोण, लिगॅंड. सेंट्रल मेटलचा कसा असावा लागेल, व्हॅकंट. ठीक आहे ना. चला बघा पॉइंट नंबर 2. The vacant orbitals of central metal, undergo hybridization process. To form hybrid orbitals. काय तयार करतो, हायब्रिड ऑर्बिटल्स तयार करतो. which are same in number, किंवा नको, हे कन्फ्युजिंग नकोच, असं न लिहिता मी थोडंसं वेगळं लिहितोय. ठीक आहे ना. बघा पुढचा पॉइंट त्याच्यात सांगतो मी, हे दोन्ही पॉइंट एकत्र मी एक्सप्लेन करतो. बघा, द नंबर ऑफ vacant hybrid orbitals formed, the number of vacant hybrid orbitals formed equal to number of vacant orbitals participated
इन द हायब्रिडायझेशन. येईल तुमच्या लक्षात, विशेष काही नाही. बघा तुम्ही जो केमिकल बॉन्डिंग टॉपिक स्टडी केला ना त्याप्रमाणेच हा पॉइंट लिहिला. हां चला बघा, द व्हॅकंट ऑर्बिटल्स ऑफ सेंट्रल मेटल. पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं सेंट्रल मेटल काय करतो, व्हॅकंट ऑर्बिटल्स अवेलेबल करून घेतो. ठीक आहे ना. आता जे व्हॅकंट ऑर्बिटल्स अवेलेबल झाले त्यांची मिक्सिंग अँड रिकास्टिंग होते. त्यांची मिक्सिंग अँड रिकास्टिंग होते. व्हॉट इज हायब्रिडायझेशन? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. मिक्स होतात, रिकास्टिंग म्हणजे त्याला नवीन रूप मिळतं. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स त्याला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. तर सेंट्रल मेटलचे व्हॅकंट ऑर्बिटल हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये जातात आणि काय तयार करतात, हायब्रिड ऑर्बिटल. आता हा पॉइंट बघा, जे सेंट्रल मेटलचे जे ऑर्बिटल्स होते हायब्रिडायझेशन मध्ये जाणारे ते होते व्हॅकंट. तयार झालेले हायब्रिड ऑर्बिटल्स पण कसे असतील, परत एकदा व्हॅकंट. रिकाम्या ऑर्बिटल्सचं हायब्रिडायझेशन व्हायला ही युनिकनेस आहे. तुम्ही केमिकल बॉन्डिंग मध्ये असं पाहिलं नव्हतं. तिथं इलेक्ट्रॉन असणारे ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये गेले होते. इथं व्हॅकंट. व्हॅकंट का बरं? कॉर्डिनेट बॉन्ड. कशासाठी? कॉर्डिनेट बॉन्डसाठी. ठीक आहे ना. बघा पुढे, द नंबर ऑफ व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म. जे काही व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले त्यांचा नंबर इक्वल टू, कशाला इक्वल असतो, नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स पार्टिसिपेटेड इन द हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये जे व्हॅकंट ऑर्बिटल्स पार्टिसिपेट झालेले आहेत, म्हणजे समजा 5 व्हॅकंट ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये गेले होते, किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, 5. 6 व्हॅकंट ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये गेले होते, किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, 6. 3 गेले होते व्हॅकंट ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये, किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, परत 3. जेवढे व्हॅकंट ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये एंटर होत आहेत एक्झॅक्टली तेवढे व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होत असतात. आलं लक्षात? चला बघा पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट बघा, सेंट्रल मेटलनं आता व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल तयार करून दिले. आता पुढे काय होतं, पुढे काय होतं, द व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल, द व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल, द व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल, द व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल, of central metal and filled orbital of ligand, filled orbital of ligand, filled orbital of ligand overlap each other. ऑर्बिटलचा ओव्हरलॅप व्हायला, overlap each other to form coordinate bond. काय तयार होतो, coordinate bond. to form coordinate bond, to form coordinate bond. पहा बेटा, हायब्रिड ऑर्बिटल व्हॅकंट सेंट्रल मेटलनं तयार केला. फिल्ड ऑर्बिटल लिगँडचा त्यांच्यात होतो ओव्हरलॅप. ते आदळतात एकमेकांवर. ओव्हरलॅप म्हणजे काय, आदळणे. 2 ऑर्बिटल्स एकमेकांवर आदळतात, पसरतात, असं काही म्हणलं तरी चालेल. आणि काय तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. नाही सर समजलं. चला बघा बेटा, मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. लेट अस हॅव दिस कॉम्प्लेक्स. समजा असा कॉम्प्लेक्स घेतला मी, NiH2O 6 टाइम, समजा SO4 असा कॉम्प्लेक्स घेतला मी. आता याच्यात निकेल येतो +2. तर निकेल +2 काय करतो, ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल्स क्रिएट करतो. स्वतःचेच, दुसऱ्याचे नाही, स्वतःचेच. आता ते या पर्टिक्युलर केसमध्ये याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असल्यामुळं मी इथं लिहिले बघा, व्हॅकंट ऑर्बिटल्स 6, म्हणजे निकेल +2चे 6 व्हॅकंट ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशनमध्ये जातात. आता मला माहिती आहे याचं हायब्रिडायझेशन काय, ते लिहितोय मी. हायब्रिडायझेशन होतं हे sp3d2. 6 ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन झालं. हायब्रिड ऑर्बिटल तयार किती होतील, परत एकदा 6. जेवढे ऑर्बिटल कंबाईन झाले तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात व्हॅकंट. निकेलचं काम संपलं. निकेलनं 6 sp3d2 व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स तयार केले. आता होतं काय बघा, वॉटरच्या फील्ड ऑर्बिटलमध्ये असतील लोन पेअर. लोन पेअर आहे, वॉटरकडे लोन पेअर आहे. तो फील्ड ऑर्बिटल, वॉटरचा फील्ड ऑर्बिटल आणि निकेलचे हे 6 व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल त्यांच्यात होतो ओव्हरलॅप. त्यांच्यात होतो ओव्हरलॅप आणि तिथून काय तयार होतो,
निकेल आणि वॉटरमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड. आता याच्या टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड किती तयार झाले पाहिजे? 6, कारण याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. म्हणजे निकेलला 6 वॅकंट ऑर्बिटलची जरूरत का आहे? कारण त्याला 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायचे. समजलं सगळ्यांना? नाही समजलं? ठीक आहे, पुढे भरपूर एक्झाम्पल्स पाहिजेत. पॉस्ट्युलेट सांगितलेत फक्त. ठीक आहे ना, आणखी पॉस्ट्युलेट्स आहेत, नोट करा. नेक्स्ट पॉस्ट्युलेट, the geometry of complex the geometry of complex is related to hybridization. कॉम्प्लेक्सची जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला या पॉस्ट्युलेट मध्ये पाहायचंय. बघा, मी एक टेबल तयार करणार आहे. पहिला कॉलम असेल, या टेबल मध्ये माझा कोऑर्डिनेशन नंबर, हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री. ठीक आहे, बघा. कोऑर्डिनेशन नंबर 2 याच्यात जास्त डोकं खाजवण्याची गरजच नसते. एकच चॉईस असते हायब्रिडायझेशनची, ती म्हणजे एसपी. कोऑर्डिनेशन नंबर 3 यामध्ये पण जास्त विचार करायचा नाही. एकच पॉसिबिलिटी असते sp2 ची. sp2. कोऑर्डिनेशन नंबर 4 इथं विचार करावा लागतो, कारण इथं 2 चॉईस येतात. एक तर sp3 येतं किंवा dsp2 येतं. आणि sp2d पण आहे. एकच एक्झाम्पल आहे त्याचं, ते नंतर सांगणार आहे मी. sp2d. ठीक आहे ना. हे कॉमन कोऑर्डिनेशन नंबर 4 असल्यानंतर एकतर हे असू शकतं किंवा हे असू शकतं. sp3 dsp2. कोऑर्डिनेशन नंबर 5. ठीक आहे, बघा, sp3d किंवा dsp3 या दोन्हीत फरक आहे. डी पलीकडून लिहिलाय, डी अलीकडून लिहिलाय. फरक आहे, बघायचं आहे पुढे चालून. कोऑर्डिनेशन नंबर 6 sp3 d2 किंवा d2 sp3 याच्यामध्ये पण फरक आहे. ठीक आहे ना. आणि शेवट हे रेअर असणार आहे. ठीक आहे ना. 7 NCERT सिलेबस मध्ये तर हा कोऑर्डिनेशन नंबर नाही आहे दिलेला. आहे ना, sp3 d3 और d3 sp3 हे कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेट बॉन्ड्स किती आहेत त्या बेसिसवर, हे हायब्रिडायझेशन. ठीक आहे ना. आता बघा, जॉमेट्री sp इथं लिहितोय पुण्या. sp ची जॉमेट्री लिनियर sp ची. ठीक आहे. sp2 ची ट्रायगोनल प्लेनार म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. ट्रायगोनल प्लेनार. sp3 टेट्राहेड्रल sp3. dsp2 स्क्वेअर प्लेनार. sp3d असेल किंवा dsp3 असेल, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. केमिकल बॉन्डिंग मध्ये PCl5 बघितलं असेल बघा तुम्ही, असंच असतं ना. ट्रायगोनल बायपिरॅमिडल म्हणजे ट्रायंगल असतो, वरून एक बॉन्ड आणि खालून एक बॉन्ड, त्याला आपण म्हणतो ट्रायगोनल बायपिरॅमिडल. TBP शॉर्ट मध्ये याला TBP म्हणतात, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ठीक आहे. sp3d2 और d2 sp3 ऑक्टाहेड्रल.
ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, ऑक्टा आहे म्हणजे काय, 8 बॉन्ड नाही रे बाबा, बॉन्ड 6च असतात. ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये बॉन्ड 6च असतात. त्या जॉमेट्रीचं नाव ऑक्टाहेड्रल पडलेलं आहे कारण ऑक्टाहेड्रॉनला 8 फेस असतात. 6 बॉन्डचे पॉइंट्स आपण जर जोडले ऑक्टाहेड्रॉन तयार होतो, ज्याला 8 फेस असतात, मग त्याला ऑक्टाहेड्रल असं नाव देण्यात आले. sp3d3 और d3sp3 इट इज पेंटागोनल बायपिरामिडल. पेंटागोनल बायपिरामिडल. पेंटागोनल बायपिरामिडल. पेंटागोनल बायपिरामिडल याला शॉर्टमध्ये PBP म्हणतात. पेंटागोनल बायपिरामिडल PBP. ठीक आहे, हा टेबल मस्त आहे, सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे कंपल्सरीली. आता बघा, तुम्हाला या टेबलवरूनच अंदाज लावता आला पाहिजे बाबा मी जो क्वेश्चन फेस करणार आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचा, तो जनरली कोणत्या कोऑर्डिनेशन नंबरचा असेल. या 4चा आणि 6चा. मॅक्झिमम कॉम्प्लेक्सेसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर एकतर 4 असतो किंवा 6 असतो. 4चा का बरं विचारण्याची शक्यता आहे, कारण ट्विस्ट आहे. कोऑर्डिनेशन नंबर 4 झाल्यानंतर एकतर तुझं उत्तर sp3 असेल किंवा dsp2 असेल. ठीक आहे ना. हे बघा रे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये हायब्रिडायझेशन काढण्याचे क्वेश्चन 50% ऑप्शन क्वेश्चन वाचल्या वाचल्या रिमूव्ह होतात. स्पर्धा 50% ऑप्शनमध्येच उरते. कसं, मी एक कॉम्प्लेक्स पाहिला, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. समजा मी एक कॉम्प्लेक्स लिहिला, समजा असं लिहिलं मी NiCl4 2- असा कॉम्प्लेक्स दिसला. मला क्वेश्चन आला याचा हायब्रिडायझेशन सांगा. मला एवढा कॉमन सेन्स असला पाहिजे की याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 4. कोऑर्डिनेशन नंबर 4 आलाय म्हणजे माझं उत्तर एकतर sp3 आहे किंवा dsp2 आहे. याला म्हणायचं कॉमन सेन्स. कमीत कमी एवढं तर कळलं पाहिजे, आयदर sp3 और dsp2. ठीक आहे ना. समजा मला असा कॉम्प्लेक्स दिला COEN थ्राइस 3+. ठीक आहे, याचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा. याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणल्यानंतर मला कळलं पाहिजे माझं हायब्रिडायझेशनचं उत्तर एकतर sp3d2 असेल किंवा d2sp3 असेल. म्हणजे 50% तर मला अंदाज लावता आला. मग त्या दोन्हीमध्ये कोणतं करेक्ट याच्यासाठी थोडं किंचित डोकं लावावं लागतं. ठीक आहे, बघा रे, मी आत्ताच सांगतोय, तुम्ही ट्रिक वगैरे पाहिली असेल हायब्रिडायझेशन काढण्याची केमिकल बॉन्डिंगमध्ये. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी ट्रिक नाही. काय म्हणालो बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी ट्रिक नाही. एक्झाम्पल टू एक्झाम्पल आपल्याला विचार बदलत चालावा लागतो, म्हणून ट्रिक नाही. कोऑर्डिनेशन असा काही फॉर्म्युला नाही, त्याच्यात घ्या व्हॅल्यून टाका आणि लगेच मिळवा काय उत्तर. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी ट्रिक नाही आहे. आता ट्रिक आहेत, पण त्या ट्रिकमध्ये परत नॉलेजच लागतं. जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, वीक फील्ड लिगॅंड, त्याला काय ट्रिक म्हणायचं असतं का? ट्रिक कशाला म्हणायचं? रामा, श्यामा, गीता, सीता हे असं काहीतरी असावं लागतं त्याच्यात. ठीक आहे ना, तसली ट्रिक नाही. हां, कन्सेप्च्युअल ट्रिक आहे ती मी नक्कीच सांगणार आहे. कन्सेप्ट बेस्ड ट्रिक आहे ती मी सांगणार आहे, पण असं एखाद्या सिनेमाचं काही वाक्य वगैरे तसलं काही नाही. ठीक आहे ना. कन्सेप्च्युअल ट्रिक नंतर मी सांगणार आहे. आफ्टर स्टडिंग सगळे एक्झाम्पल, सुरुवातीला नाही सांगणार, सगळे एक्झाम्पल झाल्यानंतर. पण त्या ट्रिकचा अर्थ पण कळला पाहिजे ना. ठीक आहे ना बेटा. टेबल पूर्णपणे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग एक पॉस्ट्युलेट राहिले त्याची आपण स्टडी करूयात. नेक्स्ट पॉस्ट्युलेट बघा. ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, 2 टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. 2 टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. 2 टाइप्स ऑफ complexes when d orbital participates in hybridization. जेव्हा d ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन होतं तेव्हाच फक्त हे जे टाइप्स आपण पुढे पाहणार आहोत ते लागू होतात. पार्टिसिपेट्स इन हायब्रिडायझेशन. ठीक आहे. कोणते टाइप आहेत बघा. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स.
आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. These are the two types of complexes when d orbital participates in hybridization. बेटा काहीच अवघड नाही रे बघ, नावावरून अर्थ घ्यायचा आहे. इनर म्हणजे मधला, मधला ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये आला. कोणता? डी ऑर्बिटल. मधला डी ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये आला की त्याला इनर ऑर्बिटल म्हणतात आणि बाहेरचा डी ऑर्बिटल आला की त्याला आउटर ऑर्बिटल म्हणतात. ठीक आहे. काय म्हणाल की सर मधला आणि बाहेरचा? बघ रे बाबा थोडंसं स्टँडर्ड लँग्वेज मध्ये. डी ऑर्बिटल participated in hybridization is of inner shell. इनर शेल किंवा त्यालाच आणखी एक नाव देता येतं पेनल्टिमेट शेल. पेनल्टिमेट शेल सगळ्यांना कळते की रे बेटा? पेनल्टिमेट शेल n-1 लास्ट बट वन. दॅट इज कोणता डी येतो बेटा? n-1d. म्हणजे मधल्या शेलचा डी ऑर्बिटल आला. इनर शेलचा जर डी ऑर्बिटल आला तर त्याला म्हणतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. इकडे उलट डी ऑर्बिटल participated in hybridization is of outer shell. outer shell म्हणा किंवा व्हॅलन्स शेल म्हणा. outer shell or व्हॅलन्स शेल. बेटा आपण व्हॅलन्स शेलचं सिम्बॉल कशाने दाखवतो रे? पिरियडिक टेबल आठवा थोडंसं. n आणि पेनल्टिमेट शेल n-1, अँटी पेनल्टिमेट n-2 लाईक दॅट. दॅट इज कोणता डी येतो? nd. नाही सर तरी पण नाही हो समजलं. बेटा बघ एक्झाम्पल बघ. हा समजा 3D ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये गेला. 3D सोबत 4s गेला आणि 4p गेला. आता बघा तर व्हॅलन्स शेल आहे चौथं, पण डी ऑर्बिटल चौथ्या शेलचा आलाय का? नाही ना, लास्ट बट वनचा आलाय. n-1चा आलाय. इथं n झालं तुमचं 4. 3D ऑर्बिटल आला, n-1d आला म्हणजे 3D आला. हे झालं म्हणजे 3D ची हायब्रिडायझेशन मध्ये मिक्सिंग झाली आहे 4s आणि 4p बरोबर. तर तिथून तयार झालेला जो कॉम्प्लेक्स असेल त्याला म्हणतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. काय म्हणतात त्याला? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. आणि समजा 4s बरोबर 4p ची मिक्सिंग झाली आणि 4p बरोबर 4d ची मिक्सिंग झाली. म्हणजे हायब्रिडायझेशन मध्ये जो डी गेलाय तो चौथ्याच शेलचा आहे, व्हॅलन्स शेलचा आहे. इनर शेलचा नाहीये आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. बाहेरचा डी आला म्हणून आउटर, मधला डी आला म्हणून इनर. काही विशेष नाही. जेव्हा मी एक्झाम्पल सांगेन ना डिटेलमध्ये तेव्हा तर एकदम साध्या भाषेत तुम्हाला हे कळून जाईल. ठीक आहे ना. बघा आणखी पॉइंट बघा. जनरली फॉर्म्ड इन प्रेझेन्स ऑफ, जनरली म्हणतोय म्हणजे काही अपवाद असू शकतात. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडच्या प्रेझेन्स मध्ये जनरली इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होत असतात. ठीक आहे ना. बघा इकडं जनरली फॉर्म्ड इन प्रेझेन्स ऑफ वीक फील्ड लिगॅंड. वीक फील्ड लिगॅंडच्या प्रेझेन्समध्ये जनरली आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. जनरली या अर्थी म्हणतोय कारण काही एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे ना. आता बघा हायब्रिडायझेशन्स इन्व्हॉल्व्ड. हायब्रिडायझेशन हा कॉम्प्लेक्स तयार होत असताना कोणते हायब्रिडायझेशन असतात? बघा DsP3, D2sp3 आणि D3sp3
इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होत असताना जे हायब्रिडायझेशन DsP3 D2sp3 D3sp3 आणि या बाजूला बघा हायब्रिडायझेशन्स इन्व्हॉल्व्ड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार होत असताना कोणते कोणते हायब्रिडायझेशन्स असू शकतात sp3d sp3d2 sp3d2 आणि sp3d3 खरं तर हे हायब्रिडायझेशन बघूनच तुम्हाला अंदाज आला पाहिजे बघा रे याच्यात फरक हाच आहे डी अलीकडून लिहिला म्हणजे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असतो आणि डी जर पलीकडच्या बाजूने दिसला sp च्या पलीकडून दिसला आउटर ऑर्बिटल असतो sp च्या अलीकडून दिसला इनर असतो sp च्या पलीकडून दिसला आउटर असतो घाबरू नका हे एकदम डिटेलमध्ये थ्रू एक्झाम्पल्सच तुम्हाला लक्षात येणार आहे एक रफ आयडिया घ्या सध्याला रफ आयडिया घ्या ठीक कळलंय का सगळ्यांना थोडं थोडं कळलंय एक रफ आयडिया घ्या इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे काय डी ऑर्बिटल नेमका कोणता येतोय हायब्रिडायझेशन मध्ये त्या बेसिसवरचं हे क्लासिफिकेशन आहे थोडक्यात कॉम्प्लेक्सचं ठीक आहे ना हे याचे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला डिटेलमध्ये नंतर स्टडी करायचे आहेत आपण सध्याला फक्त पॉस्ट्युलेट्स मध्ये आहोत ठीक आहे चला बघा शेवटचं पॉस्ट्युलेट व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचं एखादा कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक कधी डायमॅग्नेटिक कधी माहितच आहे ना आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक नसेल तर डायमॅग्नेटिक इफ द कॉम्प्लेक्स कंटेन्स at least one unpaired electron कमीत कमी एक unpaired electron पाहिजे at least one unpaired electron then it is paramagnetic तेव्हा तो कसा धरायचा पॅरामॅग्नेटिक धरायचा कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला पॅरामॅग्नेटिक अदरवाइज डायमॅग्नेटिक जर म्हणजे याचा अर्थ होईल की जर समजा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसेल त्यावेळेस तो कसा धरायचा रे डायमॅग्नेटिक धरायचा नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डायमॅग्नेटिक सिंपल आहे ना ठीक आहे इफ द कॉम्प्लेक्स कंटेन्स ॲटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देन इट इज पॅरामॅग्नेटिक अदरवाइज डायमॅग्नेटिक आणि परत हा फॉर्म्युला ॲज सच पाहिलाय आपण CFT मध्ये पण मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय रे मॅग्नेटिक मोमेंट म्यू इक्वल्स टू अंडर रूट n इंटू n+2 बोर मॅग्नेटॉन व्हॉट इज n नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ठीक आहे ना हे शेवटचं पॉस्ट्युलेट CFT प्रमाणच आहे काही विशेष नाही ठीक आहे ना लक्षात घ्या CFT मध्ये हाय स्पिन लो स्पिन असं कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन होतं VBT मध्ये इनर ऑर्बिटल आणि आउटर ऑर्बिटल आहे बेटा हे सगळे पॉस्ट्युलेट आज आपण फक्त स्टडी केलेत हे सगळे पॉस्ट्युलेट्स आपल्याला अप्लाय करायचे आहेत मी NCERT टेक्स्टबुक मधलं एकही एक्झाम्पल सोडणार नाहीये पुढे थेरीमध्ये दिलेला असू द्यात किंवा इनटेक्स्टमध्ये असू द्यात किंवा एक्झरसाइजमध्ये असू द्यात अलॉंग विथ दॅट काही बाहेरचे देखील एक्झाम्पल जे युनिक असतील ते देखील आपल्याला स्टडी करायचे 20-22 एक्झाम्पल्स आपल्याला हायब्रिडायझेशन बद्दल स्टडी करायचे तिथं देखील हे सगळे पॉस्ट्युलेट्स तुम्हाला अप्लाय मी करून दाखवणार आहे ठीक आहे ना आज फक्त पॉस्ट्युलेट झालेत एकदा थोडंसं लाईट याला रीडिंग द्या उद्यापासून मग आपण या पॉस्ट्युलेट्सला अप्लाय करायला सुरुवात करूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू जपली उत्तम निकालाची कायम परंपरा जपली उत्तम निकालाची कायम परंपरा RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा